मार्च महिना संपत आल्याने इचलकरंजी महापालिकेच्या वतीने 2025-26 सालची घरफाळा पाणीपट्टी वसुलीची मोहीम अधिक गतिमान केली आहे। त्या अनुषंगाने सोमवारी थकबाकीपोटी शहरातील विविध भागातील 14 मिळकती सील करण्यात आल्या असून दरवर्षी महापालिकेच्या वतीने घरफाळा पाणीपट्टी वसुली अंतर्गत जून महिन्यात बिले अदा केली जातात। मिळकतधारकांना सोयीसाठी म्हणून टप्प्याटप्प्याने करामध्ये सवलतही दिली जाते। त्यानंतरही मिळकतधारकांकडून कर भरणा न केल्याने थकबाकीधारकांना महापालिकेकडून नोटिसा जारी केल्या जातात। त्यानंतरही कर न भरण्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो। सन 2025-26 सालासाठी घरफाळा कराची मागणी 70 कोटी असून आज अखेर 45 कोटींची वसुली झाली आहे, तर पाणीपट्टी कराची मागणी 30 कोटी असून आज अखेर अवघे 6 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत। वारंवार समज व नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्याने मिळकतधारकांच्या विरोधात महापालिका प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे। मार्च महिना संपण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे। कारवाईच्या अनुषंगाने प्रथमतः नल कलेक्शन तोडणे, त्यानंतर समज देणे, त्यानंतर नोटीस देणे केल्यानंतर आता थकबाकीदार मिळकतधारकांच्या विरोधात थेट जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली आहे। जप्तीसाठी 4 विभागीय कार्यालये अंतर्गत 4 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे।